नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, आपण याआधी 1 ते 30 आणि 30 ते 60 असे दोन दोन विभागामध्ये 2 व्हिडिओमध्ये आपण हे क्वेश्चन कव्हर केलेले आहेत. तर मित्रांनो, आपण 60 पासून 100 पर्यंतचे क्वेश्चन या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर मित्रांनो, याआधीचे हे 2 व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर मित्रांनो पाहून घ्या. मी याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तर मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अतिशय महत्त्वाचे क्वेश्चन मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतोय. आणि व्हिडिओला मित्रांनो लाईक करत चला. तर चला मित्रांनो सुरुवात करूया. तर मित्रांनो 60 पर्यंत पाहिले नसेल तर पाहून घ्या. अतिशय इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत. प्रश्न क्रमांक 61 पहा. भारतीय राष्ट्रीय उत्पन्न मोजताना कोणता कालखंड हे वर्ष मानले जाते? तर मित्रांनो भारतीय जे राष्ट्रीय उत्पन्न मोजताना कालखंड जे आपण आता सध्या वापरतो ते आहे 1 एप्रिल ते 31 मार्च. प्रश्न क्रमांक 64 आपलं 62 तृतीयक व्यवसायातील सेवांचे मुख्य कार्य म्हणजे काय? तर मित्रांनो वितरण करणे हे कार्य आहे तृतीयक व्यवसायातील सेवांचे. प्रश्न क्रमांक 63 टिंबटिंब हे नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष होते. तर मित्रांनो नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष श्री जवाहरलाल नेहरू हे होते. प्रश्न क्रमांक 64 भारताची पहिली पंचवार्षिक योजना टिंबटिंब या कालावधी दरम्यान झाली होती. तर मित्रांनो भारताची पहिली पंचवार्षिक योजना 1951 ते 1956 या साली झाली होती. तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहणार असाल तर आपले क्वेश्चन विचारल्यानंतर एक 2-3 सेकंद मित्रांनो जो वेळ भेटतो त्यामध्ये तुमचा आन्सर क्वेश्चन नंबर आणि आन्सर कमेंट करत चला. म्हणजे आपल्याला समजत जाईल मित्रांनो किती क्वेश्चन्स आपले बरोबर येत आहे. प्रश्न क्रमांक 65 एका कुटुंबात 2च मुले असावीत असे राष्ट्रीय लोकसंख्या विधेयक धोरण केव्हा जाहीर झाले मित्रांनो? तर 2000 साली आपल्याला माहित आहे 2000 नंतरचे जे जन्मलेले आहेत त्यांनाच ही जे कायदा आहे ते धोरण आहे ते लागू होतं मित्रांनो. 2000 च्या अगोदरचे मुले जर असतील तुम्हाला 2-3 तर चालून जातं. तर मित्रांनो 2000 साली हे धोरण जाहीर झालं होतं. प्रश्न क्रमांक 66 2011च्या जनगणनेनुसार केरळ राज्यामध्ये दर 1000 पुरुषांमागे स्त्रियांची संख्या किती होती? तर मित्रांनो का विचारलंय तर केरळ राज्याची जी पुरुष स्त्रियांची संख्या होती ती जास्त होती. म्हणजे 1000 पुरुषांमागे स्त्रियांची संख्या जी होती ती जास्त होती त्यामुळे हा क्वेश्चन आहे. तर मित्रांनो याचा आन्सर आहे योग्य आन्सर 1084 इतकी होती. 1000 पुरुषांमागे 1084 स्त्रियांची संख्या होती. प्रश्न क्रमांक 67 2011च्या जनगणनेनुसार अनुसूचित जातीची लोकसंख्या महाराष्ट्रात टिंबटिंब जिल्ह्यात सर्वाधिक आढळते. तर मित्रांनो पुणे या जिल्ह्यात मित्रांनो अनुसूचित जातीची लोकसंख्या सर्वाधिक आहे. प्रश्न क्रमांक 68 जेव्हा एकूण उत्पन्नापेक्षा खर्च वाढतो त्याला टिंबटिंब म्हणतात. तर मित्रांनो तुटीचे अंदाजपत्रक असे उत्पन्नापेक्षा जर खर्च वाढला तर त्याला तुटीचे अंदाजपत्रक म्हणतात. प्रश्न क्रमांक 69 2009 पासून रिझर्व्ह बँकेने चलनात आणलेल्या 10 रुपये नाण्याचे वजन व व्यास किती आहे? बऱ्याच वेळा विचारला गेलेला क्वेश्चन आहे मित्रांनो. तर 8 ग्रॅम आणि 27 मिलीमीटर इतका त्याचा व्यास आहे. 8 ग्रॅम वजन आणि 27 मिलीमीटर त्याचा व्यास आहे 10 रुपयाच्या नाण्याचा. प्रश्न क्रमांक 70 बँकाच्या एकूण कर्ज पुरवठा यापैकी अग्रगण्य क्षेत्रामध्ये टिंबटिंब इतका कर्ज पुरवठा अपेक्षित आहे. तर मित्रांनो 40% इतका जो कर्ज पुरवठा आहे मित्रांनो बँकाच्या एकूण कर्ज पुरवठ्यापैकी अग्रगण्य क्षेत्रासाठी पाहिजे मित्रांनो 40%. प्रश्न क्रमांक 71 वारंवारतेचे एसआय एकक काय आहे? तर मित्रांनो वारंवारचे एकक हर्ट्झ इतका आहे. वारंवारता म्हणजेच फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सीचे एकक हर्ट्झ आहे. प्रश्न क्रमांक 72 डांबराच्या गोळ्याचा आकार काही दिवसांनी कमी होतो कारण त्याचे काय होतं मित्रांनो असा क्वेश्चन आपल्याला विचारलाय. तर मित्रांनो त्याचं संपलवन सप्लवन होतं मित्रांनो.
बघून घ्या मित्रांनो. प्रश्न क्रमांक 73. टिंबटिंब वस्तूचे वजन सर्वात जास्त असते. तर मित्रांनो, पृथ्वीच्या ध्रुवावरचे जे वजन आहे मित्रांनो, ते सर्वाधिक जास्त असते. प्रश्न क्रमांक 74. पुढीलपैकी कोणत्या कारणामुळे ध्वनी निर्मिती होते? तर मित्रांनो, माध्यमातील कणांच्या कंपनामुळे ध्वनी निर्मिती होते. प्रश्न क्रमांक 75. इलेक्ट्रॉनचा शोध टिंबटिंब याने लावला. तर मित्रांनो, सर जे जे थॉम्सन याने इलेक्ट्रॉनचा शोध लावला. क्वेश्चन क्रमांक 76. लोखंडाचे गंजणे ही टिंबटिंब अभिक्रिया आहे. मंद गतीची अभिप्रक्रिया आहे मित्रांनो. म्हणजे स्लो स्लो त्याचा गंज जो आहे तो स्लो त्याला चढतो. प्रश्न क्रमांक 77. टिंबटिंब किरणांना वस्तुमान नसते. तर मित्रांनो, हे जी गॅमा किरणे असतात त्याला वस्तुमान नसते. प्रश्न क्रमांक 78. खालीलपैकी कोणत्या एका पदार्थाचा पेट्रोलियमच्या शुद्धीकरणासाठी वापर केला जातो? तर मित्रांनो, धुण्याचा सोडा जो आहे तो मित्रांनो पेट्रोलियमच्या शुद्धीकरणासाठी वापरला जातो. प्रश्न क्रमांक 79. एलपीजी मधला मुख्य घटक कोणता? तर मित्रांनो, एलपीजी मधला मुख्य घटक हा ब्युटेन आहे. प्रश्न क्रमांक 80 पहा. पेशी नाव कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम वापरात आणले? तर मित्रांनो, रॉबर्ट हुक जो शास्त्रज्ञ आहे त्याने पेशी हे नाव सर्वप्रथम वापरात आणले. प्रश्न क्रमांक 81. प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत हरित वनस्पती सौर ऊर्जेचे रूपांतर टिंबटिंब ऊर्जेत करतात. तर मित्रांनो, प्रकाश संश्लेषणात आपल्याला माहित आहे हरित वनस्पती सौर ऊर्जेचे जे रूपांतर आहे मित्रांनो रासायनिक ऊर्जेत करतात. प्रश्न क्रमांक 82. बियांच्या कडक कवचामध्ये कोणत्या ऊती आढळतात? तर मित्रांनो, बियांच्या कडक कवचामध्ये पृष्ठभागीय ऊती आढळतात मित्रांनो. प्रश्न क्रमांक 83. विंचू हा टिंबटिंब प्राणी आहे. तर मित्रांनो, विंचू हा पिलांना जन्म देणारा प्राणी आहे. विंचू डायरेक्ट पिलांना जन्म देतो. बऱ्याच विद्यार्थ्यांनी पाहिला असेल. प्रश्न क्रमांक 84. राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून टिंबटिंब प्राण्यास घोषित करण्यात आले आहे. तर मित्रांनो, डॉल्फिन हा जो हे आहे त्याला राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून घोषित करण्यात आले आहे. क्वेश्चन क्रमांक 85. मादक पेय तयार करण्यासाठी टिंबटिंब वापरले जात नाही. तर मित्रांनो, ईस्ट हे जे आहे ते मादक पेय तयार करण्यासाठी वापरले जात नाही, तर ग्लुकोज, फ्रुक्टोज हे पदार्थ वापरले जातात. प्रश्न क्रमांक 86. खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये भारतातील पहिल्या डिजिटल विद्यापीठाचे उद्घाटन करण्यात आले? तर मित्रांनो, केरळ या राज्यात अ, आपल्याला माहित आहे भारतातील पहिल्या डिजिटल विद्यापीठाचे उद्घाटन केलं गेलं. प्रश्न क्रमांक 87. 2021 मध्ये खालीलपैकी कोणत्या राज्याने ड्रॅगन फ्रूट या फळाचे नाव बदलून कमलम असे ठेवले? तर मित्रांनो, गुजरात या राज्याने ड्रॅगन फ्रूटचे नाव कमलम असे ठेवलं आहे. प्रश्न क्रमांक 88. पुणे येथे स्थित असणाऱ्या यशदा या संस्थेचे महासंचालक कोण आहेत? तर मित्रांनो, यश चोकलिंगम हे अ, यशदा या संस्थेचे महासंचालक आहेत. क्वेश्चन क्रमांक 89. इंडियन प्रीमियर लीग मधील किंग्ज इलेव्हन पंजाब या संघाचे नाव बदलून टिंबटिंब असे करण्यात आले. तर मित्रांनो, पंजाब किंग्ज असं नाव करण्यात आलं आहे. प्रश्न क्रमांक 90. खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये अंडा पार्क उभारण्यात येणार आहे? तर मित्रांनो, नागपूर येथे अंडा पार्क उभारण्यात येणार आहे. प्रश्न क्रमांक 91. तांदूळ निर्यातीत जगात प्रथम क्रमांकाचा देश कोणता? तर मित्रांनो, तांदूळ निर्यातीत आपल्याला माहित आहे भारत हा देश सर्वाधिक निर्यात करतो. प्रश्न क्रमांक 92. 2022 रोजी मांडण्यात आलेला अर्थसंकल्प हा निर्मला सीतारामन यांनी मांडलेला कितवा अर्थसंकल्प होता?
तर मित्रांनो, हा चौथा अर्थसंकल्प होता, जो 2022 रोजी मांडण्यात आला. प्रश्न क्रमांक 93, 2023 सालचा एकदिवसीय विश्वचषक कोणत्या देशात होणार होता? तर मित्रांनो, 2023 चा विश्वचषक आपल्याला माहित आहे, भारतात झाला आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 94, गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय कोणत्या ठिकाणी आहे? तर मित्रांनो, गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय नागपूर या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 95, महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी साखर संग्रहालय स्थापन केले जाणार आहे? तर मित्रांनो, महाराष्ट्रात पुणे या ठिकाणी साखर संग्रहालय स्थापन करण्यात येणार आहे. प्रश्न क्रमांक 96, मित्रांनो, राज्यसभेचे विरोधी पक्षनेते सध्या कोण आहेत? तर मित्रांनो, हा क्वेश्चन चेंज झाला आहे. तर याचं उत्तर तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की करा. हा क्वेश्चन मित्रांनो या ऑप्शन पैकी नाही. तर यापैकी नाही याचं राईट आन्सर आहे. सारखे चेंज होत आहे. प्रश्न क्रमांक 97, सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर मित्रांनो, एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. प्रश्न क्रमांक 98, झारखंड राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर मित्रांनो, हेमंत सोरेन हे झारखंड राज्याचे मुख्यमंत्री आहेत. प्रश्न क्रमांक 99, भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक कोण आहेत? तर भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड हे आहेत. प्रश्न क्रमांक 100, मित्रांनो, 2022 IPL स्पर्धा कोणत्या संघाने जिंकली? तर मित्रांनो, गुजरात टायटन्स या संघाने 2022 ची IPL स्पर्धा जिंकली. तर मित्रांनो, अतिशय इम्पॉर्टंट असे 100 क्वेश्चन होते. तर मित्रांनो, 3 लेक्चरमध्ये आपण 100 क्वेश्चन्स कव्हर केले आहेत. मित्रांनो, आधीच्या 2ची जर तुम्हाला लिंक हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक भेटेल. तेही व्हिडिओ पाहून घ्या आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.